हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आई बहिणींचा अपमान झाला असल्यास पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रातील महिलांची माफी मागतो। अंबादास दानवेंच्या शिवीगाळ प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंकडून माफी। सभागृहातील शिवीगाळ अंबादास दानवेंना भोवली। विधान परिषदेतून 5 दिवसांसाठी निलंबन। विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। दानवेंनी प्रसाद लाड यांना केली होती शिवीगाळ। प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा करणं आवश्यक। षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं। अंबादास दानवेंच्या निलंबनानंतर ठाकरेंची टीका। सभागृहाच्या डेकोरमसाठी माझी दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी होती, पण वैयक्तिक माफी मागणार नाही। माझं निलंबन हे अन्यायकारक। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। अंबादास दानवेंकडून आई बहिणी म्हणून शिवीगाळ, ठाकरेंना मान्य आहे का? प्रसाद लाड यांचा सवाल। प्रसाद लाड विधान भवनात भेटले म्हणून शिवीगाळ, बाहेर भेटले असते तर प्रसादला प्रसाद दिला असता। अंबादास दानवे भूमिकेवर ठाम, वाद वाढण्याची शक्यता। हिंमत असेल तर बाहेर येऊन बोट तोडून दाखवा, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत। अंबादास दानवेंच्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकर आक्रमक। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी एकूण 12 उमेदवारांचा अर्ज। भाजपकडून 5, शिंदे गट दादा गटाकडून प्रत्येकी 2, ठाकरे काँग्रेसकडून प्रत्येकी 1, पवारांचा शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा तर अपक्ष 2 अर्ज। ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही त्यांना लाडकी बहीण योजना कशी समजणार? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी 2 महिन्यांची मुदतवाढ। 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार। पात्र महिलांची वयोमर्यादा 65 वर्षांपर्यंत वाढवली तर डोमेसाईल उत्पादनाच्या दाखल्याची अटही मागे घेण्याचा निर्णय। लाडकी बहीण योजनेसाठी स्टॅम्प पेपर, उत्पन्नाचा दाखला, मूळ निवासी प्रमाणपत्रासह अन्य कागदपत्र आवश्यक। कागदपत्र जमा करण्यासाठी तलाठी कार्यालय, महा ई सेवा केंद्रावर महिलांच्या रांगा। शिवराज सिंग चौहान यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि मुख्यमंत्रीपद गेलं। मुख्यमंत्री शिंदे यांना माहित आहे काय? जयंत पाटलांच्या वक्तव्यानं सभागृहात हशा पिकला। जयंतराव, तुम्ही नकली वाघांसोबत आहात, असली वाघांसोबत या। विधानसभेत मुख्यमंत्री शिंदेंचा जयंत पाटलांना टोला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट। विधान भवनातील लॉबीमध्ये दोघांची भेट। विधान भवनात प्रवीण दरेकर आणि मिलिंद नार्वेकरांची भेट। दरेकर आणि नार्वेकरांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल। संसदेत पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गदारोळ। मणिपूरला न्याय द्या, विरोधक आक्रमक। जोरदार घोषणाबाजी, गोंधळ खपवून घेणार नाही, लोकसभाध्यक्षांनी सुनावलं। हिंदूंवर खोटा आरोप लावण्याचं षडयंत्र। संसदेत हिंदूंना हिंसक बोललं गेलं, हेच का तुमचे संस्कार? पंतप्रधान मोदी राहुल गांधींवर संतापले। काँग्रेसने पराभवाचा विक्रम केलाय। लागोपाठ तिसऱ्यांदा काँग्रेस 100चा आकडा गाठू शकली नाही। मित्रपक्षांचीही मतं खाल्ली। पराभवाचं आत्मचिंतन करा, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक सल्ला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।